आणि फोन करायला सांगायच्या आधी मात्र मी एक छोटासा प्रश्न कणेकरांना विचारणार आहे की आशा भोसले आणि दाऊद इब्राहिम यांची दुबईमध्ये भेट झाली होती, तर त्याबद्दल तुमच्याकडे थोडंसं ऐकायला आवडेल. हो, असं मला त्यांनी सांगितलं होतं. आशाताईंनी त्यांचं दुकान त्यांच्या मुलाचं होतं कपड्याचं. त्या मुलाच्या दुकानात सहज गेल्या होत्या. बघतात तो दाऊद. त्या काळात दाऊद इतका हे नव्हता, मोठा नव्हता नाही म्हणायचं मला, इतका अदृश्य नव्हता तो. मॅचला वगैरे पण क्रिकेटच्या दिसायचा बघा, बॉक्समध्ये बसलेला. दाऊद आणि 4 माणसं आली त्याची. आशा भोसले म्हणाली माझे हात गार पडले. त्यांनी बघितलं आणि नमस्कार केला आणि म्हणाला आशाजी मैं आपका बहुत बड़ा फॅन हूं, बहुत फॅन हूं बड़ा आपका मैं. तर त्याच्यावर त्या असं म्हणाल्या मला की मी काय असं सांगू शकत नाही ना त्याला की मैं भी आपकी बहुत बड़ी फॅन हूं. पण काय नाही म्हणे, त्यांनी काय ते कापडं बघितली, काय ते घेतली आणि निमूटपणे निघून गेला. काही प्रॉब्लेम नाही. पैसे दिले का नाही? नहीं ते असं नाही म्हणाले का की दाऊद तुम्हारे ऊपर भारत सरकार का बैन है इसलिए तू मेरा फॅन है. हा प्रश्न मला सुचला नाही. काय पैसे दिले की नाही आणि दिले नसतील कोण विचारणार? कोण विचारणार? ते पण आहे. कोण विचारणार? दाऊद दिले नाही. पण दिले असतील. हे लोक असे लहानसहान पंगे घेत नसावेत. हो ते पण आहेच. आणि आशा भोसलेंनी त्यांना सोडलं नसतं तसं. हो नाही नसतं. वो गुंड हो गए अपने घर, अतिरेकी हो गए अपने घर, मेरे कपडे का पैसा डाल पहिले इधर. बरोबर. असो. आणि आता फोनची वेळ झालेली आहे. हा फोन स्पेशल राऊंड आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहितीच आहे, पण तुम्हाला एकदा सांगतो की हा फोन हा जादूचा आहे. हा कोणालाही लागू शकतो. शिरीषजींपासून सुरुवात करूया. हॅलो. हा मी बोलतोय. मी शिरी बोलतोय. मी प्रथमच बोलतोय ना फोनवर, म्हणून कळत नाही आवाज. याआधी कधी बोललो नाही आणि आम्ही एरवी खूप कमी बोललोय. हा आता काय झालंय, तुम्ही लहान आहात ना माझ्यापेक्षा. गेलात तेव्हा 50च होतात फक्त. मी कितीतरी मोठा आहे आता, म्हणून बोलतोय. मी ना एक पुस्तक लिहिलंय, डॉक्टर कणेकरांचा मुलगा म्हणून. तेवढीच ओळख आहे माझी, खरंच सांगतो. एका आयुष्याला पुरले मला तेवढी ओळख, तेवढीच ओळख आहे. त्याच्या अर्पण पत्रिकेत मी लिहिले की असे वडील लाभले हे माझे परम भाग्य. असा मुलगा मिळाला हे त्यांचे दुर्भाग्य. अमेरिकेत ना सध्या फादर्स डे मनवतात, साजरा करतात. जसा मदर्स डे करतात ना, तसा फादर्स डे करतात. आणि बापाचं प्रतीक म्हणून एक पिवळं फूल केलंय, पिवळं. मी विचारलं की गुलाब का नाही, पिवळं फूल का? तर ते म्हणाले कारण असं की हे पिवळं फूल आहे ना म्हणे, हे जितकं कुस्कराल, जितकं तुडवाल, तितकं ते जास्त उमलतं, जास्त सुवास देतं, म्हणून पिवळं फूल. मी आई कशी आहे? आई 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 कशी आहे? मला त्या तिला की खूप आठवण येते, जी जी आठवतच नाही ना तिची आठवण येते. हा मी करीन फोन तिला परत परत केव्हा तरी. बाय, परत करीन परत. रामदासजी बोला. बघूया आता तुम्ही कुणाला फोन लावताय आणि कुणाशी काय बोलताय हे ऐकण्यात आम्हाला फार इंटरेस्ट आहे. हॅलो. हा मी रामदास आठवले बोलतोय. मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष. हा आपण बाबासाहेब आंबेडकरच ना? बाबासाहेब, आपण आमच्या हृदयामध्ये आहात. जे स्वप्न आपण रंगवलेलं होतं बाबासाहेब, माणसाला माणूस बनवण्याचं स्वप्न आपण रंगवलं होतं. जाती व्यवस्था नष्ट करून आपण सगळी माणसं एकत्र आली पाहिजे, हिंदू धर्म मजबूत झाला पाहिजे, ही भूमिका आपण घेतली होती. तुम्ही या देशाला संविधान दिलं, पण त्या संविधानातला भारत अजून उभा राहत नाही बाबासाहेब. तुम्ही सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करण्याची भूमिका मांडली. या देशातल्या उपाशी तापाशी राहणाऱ्या माणसाला पोटभर खायला मिळालं पाहिजे भूमिका तुम्ही मांडलीत. गरिबी हटवण्याची भूमिका तुम्ही मांडली.
पण बाबासाहेब अजून या देशातल्या माणसांना न्याय मिळत नाही आहे. माणसं झोपडपट्टीत राहत आहेत बाबासाहेब अजून. का त्यांना बिल्डिंगचं घर मिळत नाही? सांगा काय करायचं आम्ही? रिपब्लिकन पक्षाची स्थापना आपण केलीत आणि आम्ही तुमच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष अजूनही स्थापन करू शकलो नाही. त्या सगळ्या जातीच्या माणसांना आम्ही त्या पक्षामध्ये पूर्णपणे आणू शकलो नाही. अजून दुःख आहे आमच्या मनामध्ये. सगळे नेते वेगळे वेगळे राहत आहेत. एकत्र यायला कोणाची तयारी नाही. बाबासाहेब काय करायचं सांगा? मी काय करायचं? मी तर प्रयत्न करतोय सगळ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी प्रयत्न करतोय कार्यक्रमावर आधारलेला पक्ष चालवला पाहिजे. मी विचार मांडतो इथल्या सगळ्या भारतातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. पण बाबासाहेब येत नाहीतले एकत्र सगळे नेते. काय करायचं सांगा पण मला? काय करू आता? माझ्या समोर शिवशक्ती भीमशक्तीचा विचार ठेवलेला आहे बाळासाहेब ठाकरेंनी. काय करायचं सांगा मला? आपण सांगितल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. ज्या दलितांसाठी आपण संघर्ष केलात त्या दलितांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा चालूच राहील. एवढाच विश्वास मी आपल्याला देतो. बाबासाहेब आपल्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. महामानव आहात आपण या देशातले, जगातले. म्हणून तुम्हाला विनम्र अभिवादन करतो आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर क्वेश्चन्सची. 5 प्रश्न छोटे छोटे, एका शब्दात त्याची उत्तर आहेत, पण द्यायला फार अवघड असतात. आपण श्रीजींपासून सुरुवात करूया. आवडता लेखक द्वारकानाथ संसगिरी का श्रीकांत बोजेवार? श्रीकांत बोजेवार. कुणाशी सुरू जास्त जुळतात, लता मंगेशकर की आशा भोसले? लता मंगेशकर. कोणता नेता उत्तम अभिनेता आहे, चिरंजीवी का रामदास आठवले? रामदास आठवले यांचं बघितलेलं नाही मी आणि चिरंजीवचं पण बघितलेलं नाही. नाही पण आता माझं बघितलं की हो, नाही? आता जे बघितलं त्यावर रामदास आठवले. शिवाजी पार्कवर कुणाची बॅटिंग चालते, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? राज ठाकरे. स्वतःतलं काय आवडतं, पत्रकारिता की तुमची स्टँडअप कॉमेडी? स्टँडअप कॉमेडी. 5 प्रश्न रामदासजींसाठी. तुमच्या मते पवारांचा योग्य राजकीय वारस कोण, अजित पवार की सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे. प्रभावी नेता नामदेव ढसाळ का राजा ढाले? नामदेव ढसाळ. कोणती माणसं शब्द पाळतात, बांद्र्याची का बारामतीची? बारामतीचा अनुभव आहे. आता बांद्र्याचा अजून विचार बघितलेला नाही. कोणता मतदारसंघ जास्त आवडतो, शिर्डी की सोलापूर? तसा आवडतो मला पंढरपूर, म्हणजे सोलापूर म्हणजे सोलापूर, पंढरपूर. रिपब्लिकन पक्षांची एकता कुणामुळे होत नाही, प्रकाश आंबेडकर का रामदास आठवले? प्रकाश आंबेडकर. खूप छान उत्तर दिलीत आणि आज तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. तर कसा वाटला आजचा खुपते तिथे गुप्तेचा हा भाग? रामदासजींना मला काही विचारायचं नाही आठवले का, हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. आणि कणेकरांना एखादी गोष्ट जर का विचारायची राहून गेली असेल तरी देखील कळवा. आम्ही त्यांना पुन्हा इकडे आणण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे तुमचे राहिलेले प्रश्न त्यांच्यापर्यंत तुमच्या पत्त्यासकट पोहोचवण्याचा प्रयत्न करू. या पुढच्या भागांमध्ये कोणाकोणाला भेटायला आवडेल हे देखील आम्हाला कळवत जा. सुख बोल, ध्यावी घ्यावी. पाहत राहा खुपते तिथे गुप्ते.